मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळून नुकसान. प्रभाग 201 मध्ये विशेष उपाययोजना. नमस्कार, मी निशात आणि आपण पाहतोय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी निशात आणि आपण पाहतोय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढलं आहे. जागोजागी वृक्ष कोसळल्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर जीवितहानीच्या घटनाही समोर आल्या आहेत. या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रभाग क्रमांक 201 च्या नगरसेविका इरम सिद्धी यांनी तातडीने विशेष पाऊल उचलले आहेत. पडलेली झाडं, तुटले रस्ते, पाणी साचले भाग, गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. यामुळे वाहनांचे नुकसान झाले, वीज पुरवठा खंडित झाला आणि काही ठिकाणी दुर्दैवी जीवितहानीही नोंदवली गेली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच प्रशासनावरही तातडीने उपाययोजना करण्याचा दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 201 च्या साजिद सिद्दीकी मुंबई सेक्रेटरी समाजवादी पार्टीच्या स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पडलेल्या झाडांची, बंद रस्त्यांची आणि नागरिकांच्या समस्यांची पाहणी करून तातडीने महापालिकेच्या यंत्रणेसोबत समन्वय साधला. नगरसेविका इरम सिद्दीकी यांच्या पुढाकाराने प्रभागात झाडे हटवण्याचे पथक तैनात करण्यात आले. धोकादायक फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आले आणि पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. साजिद सिद्दीकी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत प्रशासनाकडून पुढील उर्वरित कामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिले आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज.